अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 15 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे अजिबात म्हणजे ॲट ऑल. अजिबात, ॲट ऑल. नेक्स्ट आहे अजिबात नाही म्हणजे नॉट ॲट ऑल किंवा नेवर. ठीक आहे. अजिबात नाही म्हणजे नॉट ॲट ऑल किंवा नेवर. नेक्स्ट आहे उत्पादक म्हणजे मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर. उत्पादक म्हणजे मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर. नेक्स्ट आहे उत्पादन. एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन. उत्पादन, प्रोडक्शन. नेक्स्ट शब्द आहे उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे त्या प्रोडक्टची उत्पादकता किती आहे. ठीक आहे. सो उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. बघा किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण शब्द वापरतो. पुढचा शब्द आहे कारण म्हणजे रिझन किंवा कॉज. कारण, रिझन किंवा कॉज. नेक्स्ट आहे च्या कारणाने म्हणजे बिकॉज ऑफ किंवा ऑन अकाउंट ऑफ. च्या कारणाने म्हणजे बिकॉज ऑफ किंवा ऑन अकाउंट ऑफ. नेक्स्ट आहे काही कारणामुळे. आपण म्हणतो ना काही कारणामुळे मी येऊ शकली नाही किंवा मी नाही येणार आहे. तर म्हणजे फॉर सम रिझन. काही कारणामुळे म्हणजे फॉर सम रिझन. नेक्स्ट आहे परिषद. परिषद म्हणजे कॉन्फरन्स किंवा कन्व्हेन्शन. ठीक आहे. परिषद म्हणजे कॉन्फरन्स किंवा कन्व्हेन्शन. पुढचा शब्द आहे प्रवास. प्रवास म्हणजे ट्रॅव्हल किंवा जर्नीसुद्धा आपण बोलू शकतो. प्रवास म्हणजे ट्रॅव्हल किंवा जर्नी. नेक्स्ट आहे जलप्रवास. त्याला म्हणतात वोएज. काय म्हणतात? वोएज. जलप्रवास म्हणजे वोएज. ठीक आहे. वोएज लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे पायी केलेला प्रवास. म्हणजे विशेषतः पर्वतांमधला. आपण सुट्टीवर असं जातो ना आपण म्हणतो तर त्याला म्हणतात ट्रेक. TREK ट्रेक. ठीक आहे. पायी केलेला प्रवास म्हणजे विशेषतः पर्वतांमधल्या पर्वतरांगांमधल्या. ठीक आहे. तर त्याला म्हणतात ट्रेक. नेक्स्ट आहे लसूण म्हणजे गार्लिक. ठीक आहे. लसूण म्हणजे गार्लिक. नेक्स्ट आहे लसणाची कळी म्हणजे क्लोव्ह ऑफ गार्लिक. लसणाची कळी म्हणजे क्लोव्ह ऑफ गार्लिक. बघा मित्रांनो खूप वेगळे वेगळे आपण शब्द मराठीतून वापरतो. तेच आपल्याला इंग्रजीतून वापरायचे आहेत. ठीक आहे. पुढचा शब्द आहे लसूण सोलणे म्हणजे टू पील गार्लिक. लसूण सोलणे म्हणजे टू पील गार्लिक. पुढचा शब्द आहे लसूण कापणे. म्हणजे लसणाच्या ज्या कळ्या असतात त्या आपण कापतो ना त्याला म्हणतात टू चॉप गार्लिक. लसूण कापणे म्हणजे टू चॉप गार्लिक. पुढचा शब्द आहे लसूण कुटणे म्हणजे टू क्रश गार्लिक. लसूण कुटणे म्हणजे टू क्रश गार्लिक. नेक्स्ट आहे वक्तव्य. आपण म्हणतो ना अरे या व्यक्तीबद्दल तुझे वक्तव्य काय आहे किंवा हा आजचा जो प्रोग्राम झाला त्याच्याबद्दल तुझं वक्तव्य काय आहे. तर वक्तव्य म्हणजे स्टेटमेंट्स किंवा रिमार्क्स. ठीक आहे. एखाद्याबद्दल आपण वक्तव्य देतो. ठीक आहे. तर वक्तव्य म्हणजे स्टेटमेंट्स किंवा रिमार्क्स. पुढचा शब्द आहे वक्ता. वक्ता म्हणजे स्पीकर किंवा ओरेटर. ठीक आहे. वक्ता
म्हणजे स्पीकर किंवा ओरेटर. नेक्स्ट आहे वक्तशीर. वक्तशीर म्हणजे पंक्च्युअल. वक्तशीर म्हणजे पंक्च्युअल. पुढचा शब्द आहे वक्तशीरपणा म्हणजे पंक्च्युअलिटी. वक्तशीरपणा म्हणजे पंक्च्युअलिटी. पुढचा शब्द आहे वक्तशीरपणे म्हणजे पंक्च्युअली किंवा ऑन टाईम. वक्तशीरपणे म्हणजे पंक्च्युअली किंवा ऑन टाईम. नेक्स्ट आहे वेल. वेल म्हणजे क्रीपर किंवा क्लाइंबर. ठीक आहे. वेल म्हणजे क्रीपर किंवा क्लाइंबर. काही भाज्या किंवा फुले वेलीवर लागतात, बरोबर आहे. तर त्याला मनी प्लांटसुद्धा. ठीक आहे. तर वेल म्हणजे क्रीपर किंवा क्लाइंबर. पुढचा शब्द आहे वेलची म्हणजे कार्डमम किंवा कार्डमॉम, पण शक्यतो आपण कार्डमम वापरायचं. ठीक आहे. वेलची म्हणजे कार्डमम. पुढचा शब्द आहे वेलदोडा. वेलदोडा म्हणजे सुद्धा कार्डमम. वेलदोडा म्हणजे कार्डमम. ठीक आहे. आपण शक्यतो कार्डमम असंच बोलायचं, कार्डमॉम असं बोलायला जायचंच नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे वेलबुट्टी म्हणजे एम्ब्रॉयडरी. जसे कपड्यांवर असते छान एम्ब्रॉयडरी किंवा एम्ब्रॉयडरी वर्क केलेली साडी असते, ड्रेस मटेरियल असतो, रुमाल असतो. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण मराठीतून वेलबुट्टी, तर इंग्रजीमध्ये म्हणतात एम्ब्रॉयडरी. वेलबुट्टी, एम्ब्रॉयडरी. नेक्स्ट आहे शाळा, स्कूल. शाळा, स्कूल. शालेय वर्ष म्हणजे अकॅडमिक इयर किंवा स्कूल इयर. ठीक आहे. शालेय वर्ष म्हणजे अकॅडमिक इयर किंवा स्कूल इयर. नेक्स्ट आहे शाळेला जाणे म्हणजे टू गो टू स्कूल. शाळेला जाणे, टू गो टू स्कूल. नेक्स्ट आहे शाळा सोडणे. काही वेळेला काही कारणांसाठी शाळा सोडावी लागते, दुसरी शाळा अटेंड करावी लागते किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्यावी लागते. तर शाळा सोडणे म्हणजे टू लीव स्कूल. शाळा सोडणे, टू लीव स्कूल. ठीक आहे मित्रांनो. आता 10 सेकंड्सचा गॅप आणि लगेच आपण आपला रॅपिड फायर राऊंड स्टार्ट करूयात. बघूयात आपल्या किती लक्षात राहिले. ठीक आहे. चला तर स्टार्ट करूयात. पहिला शब्द अजिबात. ॲट ऑल. अजिबात नाही, नॉट ॲट ऑल. उत्पादक, मॅन्युफॅक्चरर. उत्पादन, प्रोडक्शन. उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी. कारण, रिझन. ज्या कारणाने, बिकॉज ऑफ. काही कारणामुळे, फॉर सम रिझन. परिषद, कॉन्फरन्स. प्रवास, ट्रॅव्हल. जलप्रवास, वोएज. पायी केलेला प्रवास, ट्रेक. लसूण, गार्लिक. लसणाची कळी, क्लोव ऑफ गार्लिक. लसूण सोलणे, टू पील गार्लिक. लसूण कापणे, टू चॉप गार्लिक. लसूण कुटणे, टू क्रश गार्लिक. वक्तव्य, स्टेटमेंट्स. वक्ता, स्पीकर. वक्तशीर, पंक्च्युअल. वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी. वक्तशीरपणे, पंक्च्युअली किंवा ऑन टाईम. वेल, क्रीपर किंवा क्लाइंबर. नेक्स्ट आहे वेलची, कार्डमम. वेलदोडा, कार्डमम. वेलबुट्टी, एम्ब्रॉयडरी. शाळा, स्कूल. शालेय वर्ष, अकॅडमिक इयर. शाळेला जाणे, टू गो टू स्कूल. शाळा सोडणे, टू लीव स्कूल. मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून आणि आत्ताच करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. सर्व व्हिडिओ आत्तापर्यंत जेवढे झाले आहेत पुन्हा पुन्हा बघा
आणि शब्दांची खूप छान प्रॅक्टिस करा आणि आपल्या इंग्रजी वाक्यांमध्ये या शब्दांचा उपयोग करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 16मधून अजून काही मराठी शब्द इंग्रजीमधून घेऊन. धन्यवाद.